मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर त्यादिवशी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा काही फारसं मनात नव्हतं की कुठे सभा घ्यायला लागतील. पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. खरं तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही. ते निवडून आलेलेच आहेत. हे मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. हा इतका सुंदर देखणा असा हा प्रदेश आहे. या प्रदेशामधली सिंधुदुर्ग रत्नागिरी मधली जनता सुजाण आहे. साधी गोष्ट बघा, मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्या 9 भारतरत्नांपैकी तुम्ही जर नीट काढलेत सगळे तर त्या 9 भारतरत्नांपैकी जवळपास 7 भारतरत्न हे एकट्या कोकणामधून जातात. पावा काणे असतील, धोंडो केशव कर्वे असतील, विनोबा भावे असतील, सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, भीमसेन जोशी असतील, बाबासाहेब आंबेडकर, आमचे बाबासाहेब देखील इथले. त्यांचा जन्म इंदोरचा, पण सगळं काही झालं. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले 4 भारतरत्न हे एकट्या दापोलीतले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की सुजाण असा हा मतदारसंघ, कोण आपलं भलं करू शकतं, कोण काय करू शकतं माहिती आहे. आज इथे अनेक पत्रकार बांधव इथे आले आहेत. लांबूनच नमस्कार केलेला बरा. कारण यावेळेला मी ठरवलं होतं की कोणाला मुलाखती फारशा द्यायच्या नाहीत. मुलाखती ज्या द्यायच्या त्या विधानसभेला, त्याच्यामुळे तसे फारसे कोण जवळ यावेळेला आलेच नाहीत माझ्या. पण पाठिंबा जाहीर केल्यानंतरची ही माझी पहिली जाहीर सभा. आणि मग मी तो पाठिंबा का जाहीर केला, कशासाठी केला, हे मला असं वाटतं मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ना सरळ चालणार आहे असा. माझ्या माता भगिनींनी जरा कानात बोटं घालावीत, कारण मध्ये मध्ये आमच्यातले ठाकरे जेनेटिकली प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे विचार करताना ना बैलासारखा, बैल जसा मुततो ना तसा विचार नाही करत. बैल चालता चालता मुततो असा असा. मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली, मला एखादी गोष्ट जर समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार. तसं 2014 ते 2019च्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडनं झाल्या, नरेंद्र मोदींकडनं झाल्या, काही गोष्टी ज्या झाल्यात मला नाही पसंत पडल्या. ज्या बाबतीत मी 2019च्या सभेमध्ये मी जाहीर त्यांच्या स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला. काही गोष्टी नाही पटल्या, ज्या आजही नाही पटत मला. आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाहीये,
या गोष्टी तुमच्या मला पटल्या. मग ती नोटबंदीची असेल, पुतळ्यांची असेल, अनेक गोष्टींची असतील. ज्या गोष्टी नाही पटल्या, पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे. ज्या प्रकारचं 370 कलम काश्मीर बंद रद्द झालं, किती वर्ष ऐकतोय. जेव्हापासून मला राजकारणाची समज आली, साधारणपणे तो काळ असेल एक 75चा वगैरे काळ असेल, ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी, उमज म्हणेन मी, उमजलं ज्याला म्हणतो आपण. 75चा काळ असेल, आणीबाणीचा काळ. तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरचं जे काही मी वाचलंय, 1947 साली ज्यावेळेला हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पासूनच्या जी मी काही गोष्टी अनेक ज्या वाचल्या आहेत, तेव्हापासून सुरू आहे 370